चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएसई देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएसई टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएसई टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. नमस्कार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. बांगलादेशमध्ये आणखी एका युवकाची गोळ्या झाडून हत्या. बांगलादेशमध्ये सातत्याने हिंदूंना लक्ष्य केले जात असून पुन्हा एकदा आणखी एका हिंदू तरुणाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बांगलादेशातील मेहमानसिंग जिल्ह्यातील एका कारखान्यात सुरक्षा ड्युटीवर असताना एका हिंदू कापड कामगाराची त्याच्या सहकार्याने गोळ्या घालून हत्या केली. गेल्या 2 आठवड्यात या भागात ही तिसरी हत्या झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. सोमवारी सायंकाळी 6:45च्या सुमारास भालुका उपजिल्हा परिसरातील लबीब ग्रुपच्या सुलताना स्वेटर्स लिमिटेड या गारमेंट युनिटमध्ये ही संतापजनक घटना घडली. पीडित व्यक्तीचे नाव ब्रजेंद्र विश्वास, वय 42 वर्षे असे आहे, तर आरोपी नोमान मिया वय 29 वर्षे याला अटक करण्यात आली आहे. पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींच्या मते दोघेही कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून तैनात होते आणि ते परिसरातील अन्सार बॅरेकमध्ये राहत होते. नोमान मिया याने विश्वास याच्यावर गोळी झाडल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला. दिनांक 18 डिसेंबर रोजी त्याच परिसरात दीपूचंद्र दास यांना मारहाण करून जाळून ठार मारण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे या भागात पुन्हा हिंसक घटना घडल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. त्याचप्रमाणे बांगलादेशात पूर्णतः वातावरण बिघडले असून पुन्हा एकदा हिंदूंचे हत्यासत्र सुरू झाल्याने भारतातही याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सिमेंटच्या ट्रकखाली सापडून बालकाचा मृत्यू. रायबाग तालुक्यातील कुडची जमखंडी रस्त्यावर आज सकाळी एक काळजाचा थरकाप उडवणारा अपघात झाला. हाल शिरपूर गावाजवळ सिमेंटची पोती वाहून नेणारा सिमेंटचा ट्रक नियंत्रणाबाहेर जाऊन उलटल्याने एका 5वीतील विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. सिमेंटने भरलेला हा ट्रक कुडचीहून हारुगिरीकडे जात होता. हाल शिरगूर या ठिकाणी धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्यार्थ्यांवर पलटला. यावेळी शाळेत पायी चालत जाणारा विद्यार्थी अमित कांबळे वय 11 वर्षे हा ट्रक खाली चिरडला गेला आणि त्याचा जागीच प्राण गेला. अमित हा BV-22 सरकारी शाळेचा विद्यार्थी होता. काँग्रेस सरकार विरुद्ध आता राज्यव्यापी संघर्षाची घोषणा. भारतीय जनता पक्ष काँग्रेस सरकार विरुद्ध राज्यव्यापी संघर्ष करेल. येत्या दिनांक 5 जानेवारी रोजी होणाऱ्या कोर कमिटीच्या बैठकीत संघर्षाची रूपरेषा निश्चित केली जाईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष BY विजयेंद्र यांनी सांगितले. मंगळवारी बेळगावात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की केरळमधील बेकायदेशीर स्थलांतरितांना घरे देणे, मर्यादेपेक्षा जास्त ड्रग्ज माफिया आणि गृहलक्ष्मीचे पैसे लाभार्थ्यांना हस्तांतरित करणे याविरुद्ध तीव्र संघर्ष केला जाईल. हायकमांडच्या भीतीने आपल्या मुख्यमंत्र्यांची खुर्ची वाचवण्यासाठी राज्यावर अन्याय केला जात आहे. कोणतेही नियम न पाळता बेकायदेशीर स्थलांतरितांना घरे देणे कायद्याच्या विरोधात आहे. सरकारचा हा निर्णय बेकायदेशीर आहे. त्यामुळे या संदर्भात आपण आंदोलन छेडणार असणार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी बांधवांवरील अत्याचाराचा येळ्ळूर समितीकडून निषेध. सीमा भागात सातत्याने मराठी बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांचा येळ्ळूर महाराष्ट्रीयन समितीने तीव्र शब्दात निषेध केला आहे. बेळगाव परिसरातील सामाजिक सलोखा बिघडवून मराठी जनतेला लक्ष्य करणाऱ्या समाजकंटकांना वेळीच आवर घालावा, अन्यथा मराठी जनता त्यांना धडा शिकवण्यास समर्थ आहे, असा इशारा यावेळी देण्यात आला. संघटनात्मक बांधणीसाठी सिद्धेश्वर मंदिर येळ्ळूर येथे आयोजित बैठकीत हा निर्धार व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रकाश अष्टेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना वक्त्यांनी सीमा भागातील सद्यस्थितीवर भाष्य केले. रमाकांत
कोंडुस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित रक्तदान शिबिराचे फलक समाजकंटकांनी फाडल्याची घटना अत्यंत निंदनीय असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यावेळी बैठकीत विविध वक्त्यांनी आपले विचार मांडले. तसेच अन्यायाचा निषेध नोंदवून याबाबत कठोर पावले उचलण्यात येतील असा इशाराही दिला. सीमा भागातील मराठी जनतेला महाराष्ट्राच्या योजनांचा लाभ देणार. बेळगाव आणि सीमा भागातील अनेक रुग्णांना मूत्रपिंड प्रत्यारोपणासह विविध गंभीर उपचारांसाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आत्तापर्यंत 4.5 कोटींची मदत देण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली. आगामी काळातही महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ सीमा भागातील मराठी भाषिकांना व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र सरकारतर्फे 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्यानंतर उभारण्यात येत असलेल्या बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी बालवीर विद्यालयाच्या शाळेच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ रविवारी उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंगेश चिवटे उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की बालवीर संस्थेला महाराष्ट्र सरकारकडून 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामधून शाळेच्या इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे. शाळेच्या विकासासाठी शाळेला निधी मंजूर करण्यात आला आहे असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सर्वश्री बालवीर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रेमानंद गुरव यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी अपर्णा गोजगेकर, सुभाष ओळकर, शंकर चौगुले, निंगाप्पा जाधव, प्रतीक गुरव, बेळगावकर आदी उपस्थित होते. त्याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद.